विच ऑफ द फॉलोइंग ट्रायंगल्स कॅन बी कन्स्ट्रक्टेड अँड व्हाय. आता खूप इझी आहे. क्वेश्चन ए काय दिलेलं आहे, ट्रायंगल ABC. जसं आपण आता रूल्स पाहिले तर त्या रूल्सनुसार आपण काय करणार, एक रफ फिगर ड्रॉ करणार. त्या रफ फिगरला आपण नाव देणार रफ फिगर. ओके. ट्रायंगल ABC आपण नाव देऊन घेऊया ABC. AB इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, AB इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, BC इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, 5.5 सेंटीमीटर आणि CA इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटर. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की हे ट्रायंगल्स कन्स्ट्रक्ट केले जाऊ शकतात की नाही. अगदी इझी आहे. आत्ता आपण फर्स्ट रूल काय चेक केला होता, जर समजा 3 साईड्स दिल्या असतील तर कुठला कॉन्ग्रुएन्सी रूल यूज होतो, यस कॉन्ग्रुएन्सी रूल यूज होणार. ठीक आहे, म्हणजे साईड. आता आपल्याला यामध्ये फक्त एकच गोष्ट चेक करायची, याला ड्रॉ करून पाहण्याची सुद्धा गरज नाही आहे की 2 साईडची सम केली तर तिसऱ्या साईडपेक्षा जास्त आली पाहिजे. सम ऑफ 2 साईड्स शुड बी ग्रेटर दॅन थर्ड साईड. मग आता फर्स्ट साईड बघा, 4 सेंटीमीटर प्लस 5.5 सेंटीमीटर, 5.5 सेंटीमीटर ही याची जी सम येणार आहे 5 प्लस 9.5 इज ग्रेटर दॅन 4.5, म्हणजे ही जी थर्ड साईड होती त्याच्यापेक्षा जास्त आहे. आता ह्या दोघांची सम बघा, 4 सेंटीमीटर प्लस 4.5 सेंटीमीटर इज शुड बी ग्रेटर दॅन 5.5 सेंटीमीटर. नाही, आता इथे किती, 4 4 8, 8.5 सेंटीमीटर, 8.5 सेंटीमीटर इज ऑब्वियसली ग्रेटर दॅन 5.5 सेंटीमीटर. थर्ड जी साईड आहे AC, तर यामध्ये बघा आता 4 प्लस 5.5 म्हणजे हे 2 झाले आणि 4 प्लस 4.5 हे 2 झाले. मग ही थर्ड साईड असणार 4.5 प्लस 5.5, 5.5 ही किती आली, 10 सेंटीमीटर, विच इज ग्रेटर दॅन थर्ड साईड. म्हणजे थर्ड साईड कोणती होती, 4.5 आणि 5.5 हे 2 झाले. थर्ड साईड होती 4 सेंटीमीटर. आता हे तिन्ही पण क्रायटेरिया काय होतात, ते फुलफिल होतात. याचा अर्थ वी कॅन construct the given triangle. Therefore, we can construct given triangle by yes criteria. ओके, अगदी इझी आहे. आता सेम याच पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे. ट्रायंगल LMO याच्यामध्ये एक ट्रायंगल ड्रॉ करून घेऊ आपण, रफ फिगर. फेअर फिगर ड्रॉ करायची गरज नाही, रफ फिगर फक्त आपल्याला रूल्स यूज करायचे. तर याच्यामध्ये तुम्ही असं मेन्शन करू शकता की सम ऑफ टू साइड्स शुड बी ग्रेटर दॅन थर्ड साइड. ओके, याला तुम्ही स्टार करू शकता किंवा रूल म्हणून लिहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे, ट्रायंगल MNO. ठीक आहे, आता MNO ड्रॉ करून घेऊ. MNO ट्रायंगल कुठल्याही शेप आणि साईजचा असला तरी चालेल, पण आता याच्यामध्ये काय करावं लागेल, ह्या टाईपचं ट्रायंगल आपल्याला यूज करून जमणार आहे का, नाही. आपल्याला एक अँगल काय दिलेला आहे, 90 डिग्री. याचा अर्थ आपल्याला कोणत्या टाईपचं ट्रायंगल घ्यावं लागणार आहे, आपल्याला घ्यावं लागणार आहे 90 डिग्रीचा अँगल. ओके, 90 डिग्री म्हणजे राईट अँगल ट्रायंगल घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. आता काय करूयात, याला नाव देऊयात MNO. पण आता इथं बघा केअरफुली हे आपण डिलीट करून टाकू. तर इथं काय दिलं आहे ते व्यवस्थित बघायचं आहे. अँगल M 90 डिग्री दिलेला आहे, म्हणजे M कुठे येणार आहे, इथं अँगल M 90 डिग्री दिलेला आहे. अँगल N इज इक्वल टू 110. एमच्या पुढचा MNO. आता M इथं दिला तर MNO असं पण देऊ शकता, MNO असंही देऊ शकता. तर आपण जनरली इकडून MNO MN दिलेली, बेस दिलेला आहे आपल्याला, याला बेस म्हणून यूज करू शकतो. तर आपण इकडं MN घेऊया आणि O इकडे देऊया. ठीक आहे, MNO. आता अँगल M तर 90 डिग्री आहे, आपण मार्किंग करून घेतलेली आहे.
अँगल एन 110 डिग्री, अँगल एन किती आहे 110 डिग्री आणि एम एन इज इक्वल टू 8.4 सेंटीमीटर, एम एन इज इक्वल टू 8.4 सेंटीमीटर. आता सगळ्यात आधी काय करायचं बघा, ह्या अँगलची सम करून पाहायची. ह्या अँगलची सम किती येते, जनरली तिन्ही अँगलची सम, जनरली म्हणण्यापेक्षा ऑलवेज तिन्ही अँगलची सम किती यायला पाहिजे 180 डिग्री. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. आता इथं बघा ही 90 डिग्री आहे आणि हा अँगल 90 डिग्री आणि हा अँगल 110 डिग्री आहे. तर ह्या दोघांची सम किती झाली, ह्या दोघांची समच होती आहे 200 डिग्री. म्हणजे 90 डिग्री प्लस 110 डिग्री ह्या दोघांची सम किती होती आहे 200 डिग्री. आणि ह्या दोनच अँगलची सम 200 डिग्री होती आहे. तर तिसऱ्या अँगलची समचा तर प्रश्नच नाही आहे. 180 डिग्री तिघांची मिळून पाहिजे आणि हे दोनच अँगल काय होतात ते 200 डिग्री होतात ते. म्हणजे सम ऑफ ऑल अँगल्स 180 डिग्री होतील का, नाही होणार. देअरफॉर आपण म्हणू शकतो दिस ट्रायंगल cannot be constructed, ओके. सिम्पली आपल्याला दिसून येते, ड्रॉ करायची गरज नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ट्रायंगल पी क्यू आर, अँगल क्यू इज इक्वल टू 30 डिग्री, अँगल आर इज इक्वल टू 60 डिग्री आणि क्यू आर इज इक्वल टू 6.7 सेंटीमीटर. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय असं 90 डिग्रीवाला सीन दिसत नाही आहे, तर आपण काय करणार, एक सिम्पल ट्रायंगल ड्रॉ करून घेणार, त्याला नाव देणार ट्रायंगल पी क्यू आर. ओके. आणि आता अँगल क्यू किती दिलेला आहे 30 डिग्री, अँगल क्यू दिलेला आहे 30 डिग्री, अँगल आर दिलेला आहे 60 डिग्री, अँगल आर इथं आहे तर अँगल आर दिला आहे 60 डिग्री. क्यू आर इज इक्वल टू 6.7 सेंटीमीटर. म्हणजे इकडं क्यू आर किती दिलेला आहे 6.7 सेंटीमीटर. आता याच्यामध्ये बेस दिलेला आहे, क्यू आर आपण एक ड्रॉ करू शकतो, एक 30 डिग्री एक 60 डिग्री. जर हे दोन 60 प्लस 30 हे किती झाले 90 झाले, तर मग राहिलेला अँगल 90 डिग्री असेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण कोणत्या क्रायटेरियानुसार आपण हा ट्रायंगल ड्रॉ करू शकतो, ए अँगल साईड अँगल या क्रायटेरियानुसार आपण काय करू शकतो, हा ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, बाय ए क्रायटेरियन this triangle can be constructed. ओके. आपण जर इथे पाहिले होते, कुठं गेला रूल्स, जे रूल्स पाहिले होते त्यामध्ये बघा अँगल साईड अँगल क्रायटेरिया इज ॲप्लिकेबल. मग कुठला क्रायटेरिया ॲप्लिकेबल नाही आहे, ए आणि एस हे दोन क्रायटेरियाज आपण यूज करू शकत नाही. SSS, SAS, ASA आणि RHS हे चारही क्रायटेरियाज आपण यूज करू शकतो. मग हा ट्रायंगल ड्रॉ करू शकतो का, येस आपण हा ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. आता डी काय दिले, ट्रायंगल ABC इज इक्वल टू अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री, अँगल बी इज इक्वल टू 60 डिग्री अँड अँगल सी इज इक्वल टू 60 डिग्री. आता सगळ्यात आधी आपण काय करायचं, ट्रायंगल ड्रॉ करण्याआधी, ठीक आहे, रफ फिगर तर आपण ड्रॉ करू शकतो. रफ फिगर ड्रॉ करून आपण त्याला नाव देऊयात ए बी आणि सी. अँगल ए किती दिलेला आहे 70 डिग्री, अँगल बी किती दिलेला आहे 60 डिग्री आणि अँगल सी किती दिलेला आहे 60 डिग्री. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण अँगल हा क्रायटेरिया यूज करू शकत नाही. दिस क्रायटेरिया कॅन नॉट बी अप्लाय टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल. म्हणजे हा ट्रायंगल इथे आपण ड्रॉ करू शकणार नाही. तरीसुद्धा आता ह्या तिघांची सम करून पाहूयात. तर ह्या तिघांची सम काय आहे 70 डिग्री प्लस 60 डिग्री प्लस 60 डिग्री किती आलं 60 120 120 प्लस 70 120
190 डिग्री 190 डिग्री. बट आपण काय लिहू शकतो, बट सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल should be equal to 180 डिग्री. आता यामध्ये अजून एक तुम्ही लाईन लिहू शकता, ऑल्सो AAA criteria cannot be applied to draw a triangle. ओके, तर ह्यामध्ये हा ट्रायंगल, देअरफॉर गिवन ट्रायंगल cannot be constructed. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, ट्रायंगल XYZ दिला आहे. ठीक आहे, 90 डिग्री दिले का, नाही दिलेलं. मग आपण ड्रॉ करून घेऊयात ट्रायंगल XYZ. आता YZ डिस्टन्स दिलेलं आहे, तर आपण काय करणार, YZ खाली घेऊ आणि X काय येईल, मग इकडे येईल. अँगल X इज इक्वल टू 70 डिग्री. अँगल X इज इक्वल टू 70 डिग्री दिलेला आहे, तर लिहून घेऊ. YZ इज इक्वल टू 5 सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके, 5 सेंटीमीटर. आणि अँगल Z इज इक्वल टू 50 डिग्री दिलेला आहे. अँगल Z इज इक्वल टू 50 डिग्री दिलेला आहे. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, AAS असा कुठलाच क्रायटेरिया नाही आहे. पण आता हा 70 डिग्री आहे, हा 50 डिग्री आहे आणि हा अँगल आपल्याला माहिती नाही आहे. तर आपण काय म्हणू शकतो, या अँगलला जर X डिग्री कन्सिडर केलं, किंवा आपण वेगळं नाव देऊ त्याला, X ऑलरेडी दिलेलं आहे, तर याला आपण कन्सिडर करूयात A. ठीक आहे, A डिग्रीज. तर आता बघा, ह्या तिघांची सम किती यायला पाहिजे, 180 डिग्री. मग आपण इथं लिहू शकतो, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल शुड बी किती, 180 डिग्री. मग आपण काय लिहूयात, अँगल X प्लस अँगल Y प्लस अँगल Z इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल X किती दिलेला आहे, 70 डिग्री. अँगल Y आपण किती कन्सिडर केला आहे, A डिग्री, प्लस अँगल Z किती आहे, 50 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. मग आता A डिग्री इज इक्वल टू, हे 70 प्लस 50 किती झालं, 120. मग आपण लिहूया 180 डिग्री. इकडे प्लस होतं, ट्रान्सपोज झाल्यानंतर मायनस होणार, 120 डिग्री. म्हणजे A डिग्री विल बी इक्वल टू 60 डिग्री. देअरफॉर आपण असं म्हणू शकतो की अँगल Y इज इक्वल टू 60 डिग्री. म्हणजे इथं लिहू शकतो आपण, दिस इज 60 डिग्री. मग आपण ASA क्रायटेरियानुसार काय करू शकतो, देअरफॉर बाय यूजिंग ASA criteria we can construct this triangle. Done. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, F ट्रायंगल PQR, P इज इक्वल टू 90 डिग्री, R इज इक्वल टू 95 डिग्री आणि PQ इज इक्वल टू 5.9 सेंटीमीटर. आता 90 डिग्री दिलेला आहे. जरी आपल्याला पाहून कळत असलं की हा ट्रायंगल ड्रॉ करू शकत नाही, तरीसुद्धा रफ फिगर ड्रॉ करायची विसरायचं नाही. ठीक आहे, आता काय करायचं, PQR, P किती दिलेला आहे, 90 डिग्री. मग आपण P लिहिणार इथं 90 डिग्रीला. ठीक आहे, R किती, PQR. मग आपण PQ आणि R इकडे लिहून घेऊ. R किती दिलेला आहे, 95 डिग्री. आणि PQ किती दिलेला आहे, PQ दिलेला आहे 5.9 सेंटीमीटर. आता यामध्ये पाहूनच कळतंय, एक अँगल जर 90 डिग्री असेल तर दुसरे अँगल दोन्ही मिळून 90 डिग्री व्हायला पाहिजे, तेव्हा ते दोन्ही 180 डिग्री होतील, तिन्ही ट्रायंगल्स मिळून. आता एक 90 डिग्री आणि दुसरा 95 डिग्री, म्हणजे हा ऑलरेडी 185 डिग्री होतोय. मग आता तिसरा अँगल कुठे ॲड करणार आपण, आणि हा सुद्धा 180 डिग्रीपेक्षा जास्त होतो. याचा अर्थ बाय
सम ऑफ अँगल्स रूल आपण म्हणू शकतो की दिस ट्रायंगल कॅनॉट बी कन्स्ट्रक्टेड. पण तरीसुद्धा आपण इथं लिहून घेऊया. काय लिहून घेणार आहे? सम ऑफ ऑल angles of a triangle should be 180 degree. पण आता दिलेलं काय इथं? अँगल P प्लस अँगल R is equal to 90 plus 95, that is 185, which is greater than 180 degree. Therefore given triangle cannot be constructed. Okay, 90 degree 95 degree PQ 5.9 सेंटीमीटर काहीच उपयोग नाही आहे, कारण अँगलची सम काय होती? ग्रेटर दॅन 180 डिग्री होऊन जाते. आता क्वेश्चन 3 म्हणजे हे क्वेश्चन 2 इथं संपलेला आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन 3 जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात.